माननीय राजेश क्षीरसागर साहेब हे माझे आयडल आहेत आणि 5वी पासूनच मी त्यांना लहानपणापासून बघत आलोय. ते लोकांची जी कामं आहेत ते अतिशय तळमळीनं सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा सोडतात. रिक्षा व्यावसायिक होते. त्या रिक्षा व्यावसायिकांचं एक दुर्दैवी घटना घडली होती. त्यांच्या रिक्षावरती झाड पडलं होतं पावसामुळे आणि ते पूर्ण रिक्षा म्हणजे ते रिक्षाची काच वगैरे फुटली होती आणि ते रिक्षा व्यावसायिक पण खूप सगळे निराश झाले होते. त्यावेळी देखील त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना थोडंफार एक मदतीचा हात दिला होता. माझ्या सहकार्यांना सगळ्यांना घेऊन लोकांची माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त समस्या मला सोडवता येतील, त्यांना जास्तीत जास्त मदत करता येईल यासाठी मी प्रयत्न करत आहे. कोल्हापूरमध्ये आता सध्या तसं बघायला गेलं तर 3-4 विषय खूप महत्त्वाचे आहेत जे प्रलंबित आहेत. त्यामध्ये हद्दवाढ असेल कोल्हापूरमध्ये आज IT कंपनीज येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचं आज खंडपीठचा विषय असेल, असे 3-4 प्रश्न आहेत ते येणाऱ्या पुढील काळात राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जो लोकांना होणारा आनंद असतो त्यातच माझं समाधान असतं आणि तेच मी आजवर कर्तव्य आणि यापुढे देखील करतो. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा. तारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत एक प्रेरणादायी, सळसळत्या उत्साहाने भरलेले, समाजासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी नेहमी सज्ज असणारे युवा नेतृत्व एक नवं पर्व घडवू पाहते. ते आहेत पुष्कराज क्षीरसागर. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम तारा न्यूज कडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दादा, आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली, त्यामागची नेमकी प्रेरणा काय होती? खरं तर सर्वप्रथम मी तारा न्यूजचा मनपूर्वक आभार मानतो आणि तारा न्यूजला मनपूर्वक शुभेच्छा देतो. तारा न्यूजच्या माध्यमातून जनतेचे जे प्रश्न आहेत ते आपण लोकांसमोर मांडतात याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. आपण प्रश्न मला विचारला की सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली. मी 5वी मध्ये असताना माझे वडील पहिल्यांदा आमदार झाले. माननीय राजेश क्षीरसागर साहेब हे माझे आयडल आहेत आणि 5वी पासूनच मी त्यांना लहानपणापासून बघत आलोय. ते लोकांची जी कामं आहेत ते अतिशय तळमळीनं सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा सोडवतात आणि तेच एक त्यांचं कामाचं जे स्वरूप आहे ते पाहून एक मनात ऊर्जा निर्माण झाली. 11वी मध्ये असताना विवेकानंद कॉलेजमध्ये मी होतो. त्यावेळी माझा एक खूप मोठा ग्रुप होता. मित्रांचं खूप मोठं जाळं होतं आणि त्याच माध्यमातून मी माझ्या समाजकार्याची सुरुवात केली. युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला, ज्येष्ठ लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि आजवर जितकं शक्य होईल तितकं मी समाजकार्य करतोय. लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जो लोकांना होणारा आनंद असतो त्यातच माझं समाधान असतं आणि तेच मी आजवर कर्तव्य आणि यापुढे देखील करतो. म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही की समाजकार्याचा वारसा आणि वारी घरातूनच मिळाली आहे तुम्हाला. हो, निश्चितच. दादा, 2019 आणि 2021 जो महापूर आला होता त्यावेळी तुम्ही हजारो दप्तर वाटप किंवा वस्तूंचे वाटप केलं. ही कल्पना कशी सुचली? खरं तर 2019ला किंवा 21ला आपल्या कोल्हापूरमध्ये 2 मोठी संकट आली. एक म्हणजे महापुराचं आणि दुसरं कोरोनाचं. सर्व लोक खळबळून गेली, हतबल झाली होती. पण आपल्या कोल्हापुरातील लोकांची माणुसकी ही जगपातळीवर प्रसिद्ध आहे आणि या कठीण काळात देखील आपल्या कोल्हापुरातील लोक सर्व एकमेकांसोबत एकदम कुटुंबाप्रमाणे उभे होते आणि त्यामध्ये मला एक वाटलं की आपण आपल्या माध्यमातून एक समाजकार्य करावं. फुलना फुलाची पाकळी आपण विद्यार्थ्यांना मदत करावी आणि तेच उद्देश ठरवून मी जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील तेवढे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मी आणि माझ्या सहकार्याने पुस्तकं वाटप केली, दप्तर वाटप केले आणि जे त्यांना शाळेसाठी जे आवश्यक वस्तू आहेत त्याचं वाटप केलं. तुम्ही फक्त वस्तूच नाही तर त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यात सक्सेस होता. म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जे री एक्झामसाठी आंदोलन झालं त्याला तुम्ही न्याय मिळवून देण्यामध्ये सगळ्यात पुढे होता. तर त्यावेळीचा अनुभव ऐकायला मला आवडेल. खरं तर म्हणजे मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे काही विद्यार्थी माझ्याकडे आले आणि त्यावेळी ते वायडी झाले होते
आणि खूप भावूक झाले होते आणि सगळे खळबळून गेले होते. आणि 2023ला छत्रपती शिवाजी विद्यापीठानं या सर्व विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास या 2024ला 1000 ते 1500 विद्यार्थी हे वायडी झाले होते. आणि अचानकच कुलगुरू साहेबांनी, रजिस्टर साहेबांनी किंवा एक्झाम कोऑर्डिनेटर जे आहेत त्या सगळ्यांनी त्यांना सांगण्यात आलं की या वर्षी तुम्हाला कॅरी ऑन देण्यात येणार नाहीये आणि तुम्ही सर्वजण वायडी झाला आहात. आणि त्यामुळेच ते सगळेजण खूपच निराश झाले होते. आणि मग त्यानंतर मी या आंदोलनासाठी प्रयत्न करायला सुरू केला. खरं तर हे माझं आयुष्यातलं पहिलंच आंदोलन होतं. मी माझ्या सहकार्यांना घेऊन निवेदन देखील छत्रपती शिवाजी विद्यापीठात कुलगुरूंना द्यायला गेलो होतो. आणि सप्टेंबर महिन्यात कुलगुरूंनी ते जे आदेश दिले की ही जी एक्झाम आहे ती एक्झाम न घेता या सगळ्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्यात यावं असं त्यांनी एक आदेश दिला. आणि जेव्हा मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं त्यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. आणि मला त्यावेळी एवढा आनंद झाला कारण जवळपास 1000 ते 1500 विद्यार्थी, त्यांचे सर्व त्यांचे आई वडील हे सर्वजण खुश झाले होते आणि सगळ्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येत होत्या. आणि ही माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश मी मानतो. एक्झॅक्टली, म्हणजे दादा असं म्हणायला काहीच हरकत नाही की तुम्ही फक्त री एक्झाम नाही, त्यांना एक री लाईफ द्यायचा प्रयत्न केला आणि त्यात तुम्ही सक्सेस झाला. दादा, तुम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर कोरोना काळात किंवा पुराच्या दरम्यान तुम्ही नागरिकांना मदत करत होता, त्यावेळी काही अडचणी आल्या का? खरं तर म्हणजे मी आपल्याला एक माझा किस्सा सांगू इच्छितो. 2019 साली कोल्हापूरमध्ये खूप मोठा पूर आला होता. 21 साली देखील आला होता, कारण 19चा जो होता तो 2005 नंतर आला होता आपल्या 19ला कोल्हापूरमध्ये पूर. तर त्यावेळेला आम्ही नागरिकांना ज्यावेळी आत बाहेर काढायला जात होतो त्यावेळी जाताना पाणी इतकं नव्हतं, पण येताना इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं पाणी वाढलं होतं. आणि त्यातनं आम्ही नागरिकांना वाचवण्याचा तिथं प्रयत्न केला. तिथं आम्ही काही लाईफ बोट्स वगैरे पण त्यावेळेला तिथं काय अवेलेबल नव्हत्या. आणि मग नागरिकांना आम्ही लिटरली टायरवरती वगैरे बसवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. त्यांना सगळं सेफ्टी किट आम्ही तिथं दिलं होतं. आणि नागरिकांचं खूप आम्ही ज्यावेळी त्यांच्याकडे मदतीला जात होतो त्यावेळेला म्हणजे आम्ही जीवनाशक वस्तू ज्या देत होतो त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया खूप चांगली होती. 2021 साली देखील पूर आला, त्यात देखील आम्ही सर्व नागरिकांना, जे पूरबाधित नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना जीवनाशक वस्तूची किट दिली. त्याचबरोबर मागच्या वर्षी देखील जे नागरिक स्थलांतरित केले होते महानगरपालिकेनं त्या सर्व नागरिकांना आमच्या माध्यमातून आम्ही फूड पॅकेट्स दिले. त्याचबरोबर त्या नागरिकांना एक रिक्षा व्यावसायिक होते, त्या रिक्षा व्यावसायिकांचं एक दुर्दैवी घटना घडली होती. त्यांच्या रिक्षावरती झाड पडलं होतं पावसामुळे आणि ते पूर्ण रिक्षा म्हणजे ते रिक्षाची काच वगैरे फुटली होती आणि खूप म्हणजे ते रिक्षा व्यावसायिक पण खूप सगळे निराश झाले होते. त्यावेळी देखील त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना थोडंफार एक मदतीचा हात दिला होता माझ्या सहकार्यांना सगळ्यांना घेऊन. आणि लोकांच्यात आम्ही जेव्हा सहकार्य त्यांना करायचो, जेव्हा मदत करायचो त्यावेळी निश्चितच आनंदाची भावना असायची. एक्झॅक्टली दादा, तुम्ही फक्त पूरग्रस्त किंवा शिक्षणासाठी नाही तर तुम्ही क्रीडा ह्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप सक्रिय आहात. म्हणजे फुटबॉल चषक असू दे किंवा व्यायामाच्या वस्तू तुम्ही देतात, यामागे नक्की तुमचा काय हेतू किंवा उद्देश असतो? खरं तर बघायला गेलं तर कोल्हापूर आणि फुटबॉल हे एक समीकरण आहे. कोल्हापूरचं फुटबॉल हे जगप्रसिद्ध आहे आणि आज आपलं कोल्हापूर शहराचं जे फुटबॉल आहे ते एखाद्या राज्यावर देखील मात करेल, राज्याच्या फुटबॉलवरती. इतकं आपलं कोल्हापूरचं फुटबॉल जे सॉलिड आहे आणि या गोष्टीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आणि त्यासाठीच आम्ही कोल्हापूरचं फुटबॉल कसं एक्सपांड व्हावं, इथले प्लेयर्स चांगल्या पद्धतीने कसे पुढे जावे यासाठी कायम प्रयत्न करत असतो. आम्ही दरवर्षी राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून इथं राजेश चषक टुर्नामेंट आम्ही छत्रपती शाहू स्टेडियम वरती भरवत असतो. त्याचबरोबर विविध तालिमी आहेत, विविध फुटबॉल मंडळ आहेत, जीएस फुटबॉल खेळत असतात. त्यांना जितकं शक्य होईल तितकं आम्ही आमच्या माध्यमातून मदत करत असतो आणि प्लेयर्सना फॅसिलिटीज देण्याचं काम आम्ही करत असतो. त्याचबरोबर आपण व्यायाम साहित्याचं म्हणला
कोल्हापूर शहरात बरेच तालमीना साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या निधीच्या माध्यमातून आम्ही जिम देण्याचं काम केलेलं आहे. कोल्हापुरातील ग्राउंड्स असतील, त्याचबरोबर गार्डन्स असतील, तिथं ओपन जिम बसवण्याचं आम्ही काम केलेलं आहे, जेणेकरून सर्व नागरिकांचं आरोग्य देखील व्यवस्थित राहावं हा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर क्रिकेटसाठी देखील आम्ही कायम अग्रेसर असतो. क्रिकेटची आताच राज्य चषक टुर्नामेंट या 4-5 महिन्यापूर्वी शाहूपुरी जिमखाना ग्राउंडवरती झाली. तर क्रिकेटसाठी पण अग्रेसर असतो. इतर विविध स्पोर्ट्समध्ये देखील जितकं आम्हाला सहकार्य करता येईल तितकं आम्ही करत असतो. दादा, तुम्ही इतक्या प्रमाणात अग्रेसिव्ह आहात, इतके सगळे मदत करताय, पण मला जाणून घ्यायचंय की तुम्ही पुढील काही काळात स्वतःला कोणत्या स्वरूपात पाहता, म्हणजे सामाजिक कार्यकर्ता, नेता की आणखी काही? खरं तर आता तसं बघायला गेलं तर मी सध्या लोकांची काम करण्यात त्यात भर देत आहे. लोकांची माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त समस्या मला सोडवता येतील, त्यांना जास्तीत जास्त मदत करता येईल यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि ह्यातूनच मी असं मानतो की लोकांची काम करण्यातच आपल्याला जो आशीर्वाद लाभतं, लोकांचं प्रेम लाभतं, यातच मी या गोष्टींमध्ये समाधान आहे. आणि लोकांच्या आशीर्वादामुळे, लोकांच्या प्रेमामुळे निश्चितच एक दिवस मी उंच पातळीवर जाईन याची मला खात्री आहे. नक्कीच दादा, मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही समाजकारण करता, समाजातल्या लोकांना मदत करता, पण तुमच्या नजरेतून युवा नेता कसा असला पाहिजे? युवा नेता हा तर खरं तसं बघायला गेलं तर निस्वार्थी असला पाहिजे. तो जनतेमध्ये मिळून मिसळून असणारा पाहिजे. त्याचबरोबर एका युवा नेत्यामध्ये न्याय लोकांना मिळवून देण्यामध्ये त्यानं काम केलं पाहिजे. अन्याय विरोधात तो लढायला पाहिजे, तो पारदर्शक पाहिजे. त्याचबरोबर जनतेचे जे प्रश्न आहेत ते त्यानं म्हणजे मनात घेऊन ते सगळं त्याचा अभ्यास करून ते सोडवण्यात त्याला यश मिळालं पाहिजे. आणि हाच एक खरा युवा नेता असतो. नक्कीच दादा, आणखीन एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण वाढदिवसानिमित्त नेहमीच काही ना काहीतरी संकल्प करत असतो. तुम्ही काही संकल्प केला आहेत का, किंवा कोल्हापूरच्या बाबतीत पुढे काय करायचं असं काही ठरवले वगैरे? कोल्हापूरमध्ये आता सध्या तसं बघायला गेलं तर 3-4 विषय खूप महत्वाचे आहेत जे प्रलंबित आहेत. त्यामध्ये हद्दवाढ असेल कोल्हापूरची, कोल्हापूरमध्ये आज IT कंपनीज येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचं आज खंडपीठचा विषय असेल. असे 3-4 प्रश्न आहेत, ते येणाऱ्या पुढील काळात राजे क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या तर IT कंपनीचा एक खूप मोठा विषय आहे. आज कोल्हापूरमधून बरेच युवक युवती हे बाहेर पुणे, मुंबई किंवा बेंगलोरमध्ये कंपनीजमध्ये जात असतात. तसं बघायला गेलं तर सुरुवातीला त्यांची खूप स्ट्रगलिंग लाईफ असते, कारण मी पण आज एक युवकच आहे. जर बघायला गेलं तर त्यांचं जे इथं राहतात त्यामध्ये त्यांचा खर्च जातो, त्यांना मेसचं जेवण खायला लागतं. आईच्या हातचं जेवण इथं कोल्हापूरमध्ये बसून त्यांना खाता येत नाही, ते बाहेर असल्यामुळे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या पुढील काळात युवकांसाठी रोजगार कसं निर्माण करता येईल यासाठी हा माझा प्रामुख्याने प्रयत्न. अगदीच, कारण मलाही असं वाटतं की एखाद्या युवकाची समस्या एक युवक नेता समजून घेऊ शकतो. नक्कीच दादा, मला तुमच्याशी गप्पा मारून खूप भारी वाटलं. तुमच्या समाजकारणाला किंवा येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आमच्या तारा न्यूज कडून पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मनपूर्वक आभारी आहे. आणखी एक शेवटचा प्रश्न जाता जाता विचारते की तुम्ही आत्ताच्या युवा पिढीला किंवा मुलांना काय संदेश देऊ इच्छिता? आपल्या सर्व युवक युवतींनी आपल्या आई वडिलांचा आदर करावा, आपल्या आई वडिलांचा सन्मान करावा, सर्व ज्येष्ठ लोकांचा सन्मान करावा. त्याचबरोबर सर्वांनी निर्व्यसनी राहावं. जितकं काम करता येईल समाजासाठी तितकं आपण काम करावं. निश्चितपणे एक दिवस या सगळ्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल याची मला खात्री आहे. नक्कीच, इतका छान संदेश अगदी सोप्या भाषेत त्यांनी दिलाय. असाच एक युवा नेता आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तारा न्यूजला फॉलो करत राहा. धन्यवाद दादा. धन्यवाद.